औरंगाबादमध्ये एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली। गंगापूर तालुक्यातील वरझडी गावातील 14 मार्चची ही घटना आता समोर येते। सजन चैनसिंग जानेवाल असे या बेदम मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे। पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून एकाने त्याच्या 2 मित्रांच्या मदतीने सज्जनला जबर मारहाण केली। शरद नैमाने, भरत नैमाने, रामधन नैमाने अशी या मारहाण करणाऱ्या तिघांची नावं आहेत। सज्जनला मारहाण होत असताना त्याचे नातेवाईक त्याला वाचवायला आले, मात्र त्यांना देखील मारहाण करण्यात आली। बेळगावात एका तरुणीने रेल्वे ट्रॅकवरती स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केलेली आहे। पहिल्या रेल्वे गेट नजीक हा प्रकार घडलेला आहे। 20 वर्षीय संजना अनगोळकर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे। या तरुणीने आधी अंगावरती रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतलं आणि त्यानंतर रेल्वे खाली झोपून दिलं, आत्महत्या केली। संजना ही मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती। तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही। राज्यातल्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 1,60,00,000च्या जुन्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। मुंबईतील मुलुंडमध्ये 1 कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे, तर लोणावळा पोलिसांनी 60 लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत। 30% कमिशन देऊन या नोटा बदलल्या जाणार होत्या अशी माहितीही मिळतेय। लोणावळा पोलिसांनी 4 लोकांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची आयकर विभागाला माहिती